माळेगाव कारखान्यात अजितदादांच्या पॅनलचा विजय व्हावा, पुढच्या वर्षी शासकीय महापूजा अजितदादा यांच्या हस्ते व्हावी, आमदार अमोल मिटकरी यांचं विठ्ठलाकडे साकडं. सिडको कार्यालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस. सिडकोतील लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना पकडलं. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. विदर्भात 23 जूनपासून शाळांना सुरुवात. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दाभा येथील शाळेला देणार भेट. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. चारधाम यात्रेकरूंच्या संख्येत वाढ. काल 60,585 भाविकांनी घेतलं चारधामचं दर्शन. देशातून परदेशातून भाविक उत्तराखंडमध्ये. कोल्हापुरात धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 11 इंचांवर. राजारामसह 20 बंधारे अद्यापही पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासून दमदार पावसाच्या सरी. वाऱ्यासह सकाळी पावसाची जोरदार हजेरी. मुंबईच्या मालवणी परिसरात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार. मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार. अश्लील चित्रफित तिच्या आईला पाठवल्यावर प्रकार उघड. नागपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. भरधाव ट्रकची 2 दुचाकींना धडक. अपघातात दोघांचा मृत्यू, 2 जण जखमी. आईसमोरच बिबट्याने 3.5 वर्षीय चिमुकलीला केलं ठार. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारातील घटना. कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर. मोरेवाडीतील 5 हातभट्ट्यांवर पोलिसांची छापेमारी. जेसीबीच्या सहाय्याने गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त. गावठी दारू, कच्च्या रसायनांसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.